पंचायत पदाधिकारी सर्वांना जयंत करतो। वेळेचं भान ठेवून या ठिकाणी मी एवढंच सांगेल की पुणे जिल्हा पश्चिम यांच्या विद्यमाने ही जी मावळ तालुक्याच्या वतीनं खूप चांगल्या प्रकारे हे जी धम्म परिषद आयोजित केली त्याबद्दल महाराष्ट्र कार्यकारिणीचा अध्यक्ष आणि त्यांचे सर्वांचं अभिनंदन करतो। आज सकाळी मी औरंगाबाद आणि जालना या ठिकाणचं पुनर्गठन करून या ठिकाणी आणलंय, कारण आदरणीय भीमराव आंबेडकर जे आपले राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत त्यांच्या आदेशानुसार गेल्या महिन्यापासून जवळजवळ 3 जिल्ह्यांचं आपण पुनर्गठन केलंय। कारण आपण या ठिकाणी अभियान राबवत आहोत, संविधान समर्थक समाज जोडो अभियान, संविधान समर्थक समाज जोडो अभियान या अंतर्गत आपण भारतीय बौद्ध महासभेचे जे मिशन आहे त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत। प्रामुख्यानं आपण या ठिकाणी आता बघितलं, आज आम्ही जे औरंगाबादला गेलो का त्या ठिकाणी सर दौंडराजन फडके सर सुद्धा त्या ठिकाणी होते उपस्थित आणि त्या ठिकाणी आपण 3 विभाग केले आहेत औरंगाबाद जिल्ह्याचे, औरंगाबाद महानगर, पूर्व आणि पश्चिम। त्याचप्रमाणे काल जालना जिल्ह्यात सुद्धा आपण पुनर्गठन केलं आहे, तर ते म्हणजे दक्षिण आणि उत्तर जालना जिल्हा। त्याचं कारण काय तर आदरणीय भीमराव आंबेडकरांनी आम्हाला मिशन दिलंय की येणाऱ्या 2027 मध्ये समता सैनिक दलाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळं 1 लाख आम्हाला सैनिक तयार करायचे आहेत। आणि सरांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं सांगू शकतो की आम्ही हे जे पुनर्गठन करीत आहोत तर प्रत्येक तालुक्यात आपण जे ठरलेलं आहे की घर तिथं सैनिक, गाव तिथं शाखा आणि गाव तिथं बौद्धाचार्य, अशा प्रकारे भारतीय बौद्ध धर्माचं मिशन आम्ही पूर्ण करत आहोत। आणि त्याचं मागचं कारण ते आहे की आपण ते जातीयांची जी चळवळ जी आहे ती आपण 24 शिबिरामधून राबवतोय। तर हे शिबिर जे आहेत प्रत्येक गावापर्यंत, तालुक्यापर्यंत, शहरापर्यंत वाढत येतील याचा आपण या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी विचार करावा। आणि येणाऱ्या या आपले उद्या मार्च ते जून पर्यंत हा आपल्याला पिरियड मिळणार आहे, त्यानंतर वर्षावर सुरू होतो। तर या वर्षापासून आपल्याला जास्तीत जास्त शिबिर लावून समता सैनिक दल वाढवायचे, बौद्धाचार्यांची संख्या वाढवायची आहे, श्रावणी सर्व निवडणुकांची आणि विशेष म्हणजे आदरणीय साहेबांनी महिलांचा हा वर्ग वेगळा केला आहे आणि पुरुषांचा वेगळा केला आहे, त्यामुळे आणखी चांगल्या प्रकारे भारतीय बौद्ध महासभेचं काम दिवसेंदिवस वृद्धिगत होत आहे। मी एवढंच सांगेन की ह्या खरं तर आपण 8 गोल्डन पाथ आपला निवडलेले आहेत, त्यामधून ही जी सर्व बौद्ध किंवा या अभियान आपण राबवायला पाहिजे। म्हणजे आपल्या त्या संघटना आहेत सर्व एकत्रित मंडळ असतील त्यांनी एकत्रित काम करून आज आपण बघतो की सर्व मंडळात या ठिकाणी आलेले आहेत। आणि त्याप्रमाणे आपण आचार पर्व धम्म म्हणजे आपण तथागत भगवान गौतम बुद्धांनी धर्म सांगितलेले त्याचं काटेकोरपर्यंत आपण हे काटेकोरपर्यंत आपण त्यामध्ये संस्कार असतील ते पाळण्यात यावे हे या ठिकाणी सांगतो। कारण धम्म परिषद म्हटलं की आपण काहीतरी या ठिकाणी घेऊन जातो, त्यामुळं आपण बौद्ध म्हणून ओळखायला पाहिजे, आपण बौद्ध मत म्हणून आपली ओळख लोकांसमोर जायला पाहिजे, आयडेंटिटी आपल्या लोकांसमोर द्यायला पाहिजे। आणि त्याचप्रमाणे आपण जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, वार्डामध्ये काम करत असताना एकमेकाचे हेवेदावे विसरून जावेत आणि टीम वर्क प्रमाणे काम केलं भारतीय बौद्ध महासभेचं काम ते जास्तीत जास्त ते यशस्वीपणे पार पडेल असं मी सांगतो। आणि आपल्यामध्ये जे रोटीबेटी वाढायला पाहिजे, आपण जेव्हा आचरणाने बौद्ध आहेत, धम्माने बौद्ध धर्म घेतलाय तर आपण जे काही आपले धर्मांतरित लोक असतील कुठल्या जातीचे असतो तर त्याच्यामध्ये आपण बौद्ध आहेत म्हणून रोटीबेटी व्यवहार सुद्धा व्हायला पाहिजे हे आमचं मिशन आहे। आणि त्याचप्रमाणे आपल्यातले जे काही बौद्ध विहार आहेत ते सर्व आपण एकत्रित करून एकमेकांचे संबंध ठेवले पाहिजे। अशा प्रकारे 8 प्रकारे आपण मिशन या ठिकाणी पूर्ण करतात। या ठिकाणी वेळेचं भान ठेवून एवढं सांगतो की आपल्यातले जे काही सुशिक्षित लोक असतील, प्राध्यापक असतील, प्राचार्य असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, यांचा या ठिकाणी आपल्याला सर्वात संपर्क करून आपल्याला एक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी बौद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोफत सहाय्यता आणि सल्ला केंद्र सुद्धा निर्माण करायचं आहे। हे मिशन घेऊन आपण काम करायचं, एवढंच लक्षात ठेवा। एवढंच बोलतो। जय भीम, जय गुरु, जय गाव। धन्यवाद सर। वेळ प्रसंग पाहून पण महत्त्वाचे मुद्दे तुम्ही या ठिकाणी आमच्या समोर ठेवले आहेत। साहेबांच्या आदेशाने जी आपण महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष त्यांनी सूचना केलेली आहे 1 लाख सैनिक बनवण्याची, त्याचा आम्ही पश्चिम जिल्हा तसेच आम्ही 4 जिल्हा अध्यक्ष, महिला विभाग या सर्वांच्या वतीनं याच्यामध्ये आम्ही सुद्धा वाटेकरी होऊ असे आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो। यानंतर दुसरा विषय आपला बौद्ध धर्माची खास वैशिष्ट्ये हा विषय
आपल्या केंद्रीय विभागाचे उपाध्यक्ष आहेत आदरणीय गवई साहेबांना आपण सर्वजण ओळखून आहात, परंतु वेळ कमी आहे, ते थोडक्यात बोलतील, त्यांनी बोलावं असं त्यांना विनंती करतो. महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतातील तमाम महापुरुषांना मी त्रिवार वंदन करतो. आजच्या या धम्म परिषदेचे अध्यक्ष आणि या पुणे जिल्हा पश्चिमचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी ओवाड, या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण ज्यांचे 2 शब्द ऐकण्यासाठी आपण आतुरतेने या ठिकाणी आलेला आहात असे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, या संस्थेचे ट्रस्टी कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांना सविनय जय भीम करतो. संस्थेचे रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन आदरणीय ॲडव्होकेट सुभाष जवजाळे साहेब, या ठिकाणी मंचकावर उपस्थित असलेले संस्थेचे सर्व ट्रस्टी, महाराष्ट्राचे अध्यक्ष, पुणे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे सोलापूर जिल्हा आणि त्यांची कार्यकारिणी, समता सैनिक दलाचे सर्व सैनिक अधिकारी, पूज्य भिक्खू संघ, पूज्य बनतेजी, आपणा सर्वांना पंचांग प्रणाम. आणि आपणा सर्वांना माझ्या बंधू भगिनी, सर्व केंद्रीय शिक्षक शिक्षिका बौद्धाचार्य सर्वांना सविनय जय भीम करतो. वेळ अपुरा आहे, विषय फार महत्वाचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 1956 साली बौद्ध धम्म दिला आणि 56 सालानंतर आज आम्ही बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतातील तमाम बौद्धांची मातृसंस्था, आणि या संस्थेच्या माध्यमातून आम्हाला ज्यांनी बौद्ध बनवलं, परंतु केवळ आम्ही नावाला बौद्ध झालो की काय अशी शंका आपल्या सर्वांच्याच मनात निर्माण होते. आणि आपल्यामधला बौद्ध असूनही आम्ही बौद्धासारखे वागत नाही. आम्हाला खऱ्या अर्थानं बौद्ध घडवण्यासाठी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा आणि आजच्या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षिका आदरणीय महाउपासिका निराताईजी आंबेडकर यांच्या कार्यकुशलतेमधून 24 प्रकारची प्रशिक्षण शिबिरांचा कार्यक्रम या भारतातील तमाम लोकांना बौद्ध घडवण्यासाठी ही शिबिरं देण्यात आली. त्यातलाच एक प्रकार या ठिकाणी बौद्धाचार्य श्रामणेर आमच्यासारखे सर्वसामान्य माणसं चिवर घेऊन 10 दिवसामध्ये धम्म शिकण्याचा कार्यक्रम करतात, बौद्ध घडवतात. त्यांना बौद्धांचे संस्कार आणि विधी कळले पाहिजेत म्हणून या ठिकाणी बौद्ध धम्माची खास वैशिष्ट्य ती जर आपल्याला आजपर्यंत त्याच्यावर आपण विचार केला नसेल तर तो विचार करण्याची गरज आहे. म्हणून संस्थेचे जे काही ट्रस्टी आहेत या सर्व मंडळींनाही वाटतं की आमचा समाज घडला पाहिजे, त्यामध्ये बदल झाला पाहिजे. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही मिशन कोणीही इथे पगार घेऊन काम करत नाही, स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून लोक इकडे जातात तिकडे जातात. आज इथे किती उत्साहाचं वातावरण आहे. बाबासाहेबांचे नातू इथे येणार, संस्थेचे ट्रस्टी इथे येणार, आणि ही आमची संस्था आहे, बौद्धांची संस्था आहे. परंतु बौद्ध धम्माच्या दृष्टिकोनातून आम्हाला बौद्ध धम्म समजला की नाही. आज आमच्या समाजातील लोक, बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही आज हा बौद्ध धम्म स्वीकारला, या 22 प्रतिज्ञा घ्या. आम्हाला पूर्वाश्रमीचे जे काही संस्कार आहेत ते टाकून द्यायचे. हे जे संस्कार आहेत ना, या समाजाला गुलामीकडे घेऊन जाणार आहेत, अंधाराकडे घेऊन जाणार आहेत. आम्हाला अंधाराकडून प्रकाशाकडे जायचं आहे आणि प्रकाशाकडून प्रकाशाकडे जायचं आहे. म्हणजे आम्हाला परिवर्तन घडवायचं आहे, समाजामध्ये क्रांतिकारक बदल घडवायचा आहे.
मगाशी आमचे जिल्ह्याचे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशजी ओळ यांनी आपणा सर्वांना सांगितलंय, एकदम कळवळून सांगत होते की आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब गेले 5 दिवस सातत्याने दौरा करतायत। आज सकाळी काही न खाता फक्त त्यांनी काय लिक्विड घेतले, लिंबू सरबत, बस। हा याला म्हणतात त्याग। बाबासाहेब आंबेडकरांनी किती त्याग केला या समाजाला घडवण्यासाठी, पण आमच्या समाजाला त्याची कदर नाही। बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून आज आम्ही आहोत। आमच्यात जे परिवर्तन आहे, आमच्या अंगावरचे चांगले कपडे आहेत, सोने दागिने, घरदार, बंगले, कार, गाडी, हे कोणामुळे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे। मग ज्या बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, बौद्ध धर्माची खास वैशिष्ट्ये आम्हाला आजही समजली नाही। आजही आमच्या घरामध्ये चोरून लपून जर पूजा अर्चा केली जात असेल, आमचा समाज पुन्हा एकदा गुलामगिरीच्या खाईत जात असेल, तर आमची भारतीय बौद्ध महासभा गप्प बसणार नाही। आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभा राज्यांमध्ये 25 ठिकाणी म्हणजे 25 राज्यांमध्ये संस्थेच्या शाखा कार्यरत आहेत। तुम्हाला प्रशिक्षित करण्यासाठी 24 प्रकारच्या शिबिरांची त्या ठिकाणी अंमलबजावणी केली जाते। सुशिक्षित समाज आहे, परंतु त्याला अजून कळलेलं नाही। बौद्ध धर्माची खास वैशिष्ट्य काय? भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये जात विरहित समाज निर्माण करणे। तिथे कुठलाही वर्णभेद नाही, जातीभेद नाही, पुरुष आणि स्त्री असा सुद्धा भेद नाही। अरे म्हणून तर भीमराव आंबेडकरांच्या डोक्यातून कल्पना आली, महिलांना पण केंद्रीय शिक्षिका करा, महिलांना देखील स्वतंत्र कार्य करण्या द्या। जिल्ह्यामध्ये घराघरामधून महिलांना कार्य करण्याची संधी मिळाली पाहिजे। तुमच्यापैकी किती केंद्रीय शिक्षिका झाल्या तर हात वर करा। आहेत ना? भरपूर झालेले आहेत। माझ्या मागे जास्त आहेत। हो, तुम्हाला सगळ्यांना वर बोलवलं, मी खाली बघतोय। हे इकडे बसलेले आहेत बघा मागे। म्हणजे या धम्मरथाची 2 चाकं, एक पुरुष आणि दुसरी महिला, या दोघांना समानतेचा दर्जा या संस्थेनं दिलाय, राष्ट्रीय कार्याध्यक्षांनी दिलाय, भीमराव आंबेडकरांनी दिलाय, महाउपासिका मीराबाई आंबेडकरांनी दिलाय। हा संदेश आम्हाला या समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवायचा आहे। गावागावामध्ये शिबिरं झाली पाहिजे। आमची महिला भगिनी अंधश्रद्धेमध्ये असेल, आमचा पुरुष वर्ग नशापान करत असेल, तर त्यांना आम्हाला एक सुदृढ अशा समाजाची रचना जर करायची असेल, तर त्यांना अंधश्रद्धा मुक्त केलं पाहिजे, नशेमधून मुक्त केलं पाहिजे। आणि तो बाबासाहेब आंबेडकरांचा नागरिक, या देशाचा नागरिक म्हणून या देशाचा कारोबार करण्यासाठी तो सुसज्ज झाला पाहिजे। अशा पद्धतीचा विचार या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेच्या माध्यमातून ही जी संस्था चालक मंडळी, ही जी ट्रस्टी मंडळी या ठिकाणी बसली आहे, यांना असंच वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाला साथ दिली पाहिजे। वेळेच्या अभावी मी माझे 2 शब्द इथेच थांबवतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान। धन्यवाद सर। सर्व मावळतालुक्याच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, तुमचे आमचे आधारस्तंभ आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब गेले महिनाभर आपल्यासाठी काम करतात, परंतु माझ्या समाजाला विनंती आहे बाबांना हात जोडून की आपण रोज जेवण करतोय, सर्वांनी फक्त साहेबांचं भाषण ऐकावं आणि नंतर जेवण करावं। त्याप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे रिपोर्टिंग सचिव चेअरमन सुभाषजी चौधरी रात्री 8 वाजता घरी आल्यात। बारामती त्यांचा काल कार्यक्रम होता, परंतु तुमच्या आमच्यासाठी हे दोन्ही मान्यवर रात्रंदिवस समाजासाठी रात्रदिवस हे संविधान वाचावं, संविधान टिकावं, त्यासाठी ते रात्रंदिवस तुमच्या आमच्यासाठी पळतात। हा तुम्ही विनंती आहे। मी स्वतः भारतीय बौद्ध महासभेचा अध्यक्ष रवी पवार, रविकांत रविपिची आणि आनंदी पवार याच्यावरती आपल्याला विनंती करतो, जेवण बंद करा। साहेबांचं जेवण झाल्यानंतर सर्वांनी जेवण करावं अशी आपल्याला मी विनंती करतो। धन्यवाद सर। जे बाहेर मंडळी उभी आहेत त्यांनी बसून घ्यावं, ज्यांचं जेवण झालं त्यांनी बाबा अनमोल असे विचार आपल्याला ऐकायला मिळणार नाहीत। डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकरांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत, आपण ऐकावेत, सर्वांनी बसून घ्यावं। तत्पूर्वी या ठिकाणी रिपोर्टिंग ट्रस्टी आदरणीय सुभाषराव जोंधळे सर हे थोडक्यात या ठिकाणी बोलतील आणि तदनंतर आदरणीय भीमराव साहेबांचं भाषण होईल। सर्वांनी बसून घ्यावं।
संपूर्ण विश्वाला अहिंसेचा, समतेचा, करुणेचा संदेश देणारे शाक्यमुनी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, संविधान निर्माते, भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष, भारतीय बौद्धांचे हृदयस्थान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये ज्यांनी ज्यांनी समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला त्या सर्व महामानवांच्या विचारांना मी देवाला अभिवादन करतो. आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे. या परिषदेचे अध्यक्ष प्रकाशराव ओवाळ. विशेष म्हणजे या परिषदेला उपस्थित बाबासाहेबांचे नातू, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय भीमरावजी आंबेडकर, या संस्थेचे ट्रस्टी आहेत, कार्याध्यक्ष आहेत आणि समता सैनिक दलाचे प्रमुख आहेत. त्यांच्या समेत उपस्थित त्या संस्थेचे सर्व ट्रस्टी, त्यामध्ये अमर दीपंकर आहेत, अरुणराव पोळ आहेत, एस टी गायकवाड आहेत, सेंट्रल कमिटीचे जगदीश गवई आहेत, महाराष्ट्राचे अध्यक्ष बोराडे आहेत. सर्वांची मी नावं घेत नाही बरं का, पण पत्रिकेमध्ये ज्यांची ज्यांची नावं आहेत ते सर्व पदाधिकारी, मग ते भारतीय बौद्ध महासभेचे असतील, समता सैनिक दलाचे असतील, महिला आघाडीचे असतील, वंचित बहुजन आघाडीचे असतील, जमलेले उपासक उपासिका असतील, सर्वांना माझा सप्रेम जय भीम नमो बुद्ध आहे. हे पहा, आजची परिषद हिला एक अनन्य साधारण महत्व आहे असं मला वाटतं. पहा, ही परिषद या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे ते तामशेत आणि काणे याच्या मध्यावधी ठिकाणी भरवण्यात आलेले आहे. तुम्ही पश्चिमेला पाहिलं तर कार्लेभाईचे लेणी आहे, ज्या ठिकाणी भिक्खू राहत होते आणि भिक्खू ज्याला बाहेर पडत होते तर बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी या निनादाने हा परिषद, हा जो परिसर हा पवित्र झालेला आहे. या पवित्र परिसरामध्ये ही धम्म परिषद होत आहे. या ठिकाणी तळेगावला बाबासाहेबांचा बंगला आहे, देवरोडला बाबासाहेबांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे. असा परिषद हा जो परिसर आहे भारावलेला परिसर आहे. अशा ठिकाणी तुम्ही बसलेला आहात की ज्या ठिकाणी बाबासाहेबांची पावलं लागलेली आहेत आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या नातवांची पावलं लागलेली आहेत. असं असताना तुम्ही जे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहात ते त्यांचं दोन शब्द ऐकण्याकरता, परंतु तिकडे लोक काय जमलेत मला माहित नाही, पण तिकडे जास्त गर्दी दिसते आहे. हरकत नाही, पण भीमराव साहेबांचं भाषण सुरू होणार आहे तर सर्वांनी इकडे या. हे बघा, या ठिकाणी दोन विषय ठेवलेले आहेत, एक वैशिष्ट्य आणि एक मिशन. आता या ठिकाणी बौद्ध धर्माचं वैशिष्ट्य काय असणार आहे? समोर सगळे अभ्यासक महिला आहेत, उपासक आहेत, मागे पण सगळ्या केंद्रीय शिक्षका वगैरे सगळे बसलेले वगैरे आहेत. काय वैशिष्ट्य आहे हो? या ठिकाणी आमचे मित्र जगदीश गवई ते म्हणजे जातपात नाही पाहिजे, बौद्ध धर्मामध्ये जातपात नाही पाहिजे, बरोबर आहे की नाही? बौद्ध धर्माचं वैशिष्ट्य म्हणजे असं की त्यात जात नाही,
काही नाही, जात नाही. बाकीच्या धर्मामध्ये जात पंथ वगैरे आहे. बौद्ध धर्माचं वैशिष्ट्य त्यात जात नाही. मग आपण महार का लावतो? तर बौद्ध धर्माचं वैशिष्ट्य आहे की बौद्ध लावायचं, पण महार का लावतो आपण? कारण देशामध्ये जेव्हा क्रांती झाली, प्रतिक्रांती पण सुरू झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये बौद्धांना सवलती दिल्या, केंद्रात दिलेल्या नाहीये. कारण काय? कारण काय तुम्हाला माहिती असणं अत्यावश्यक आहे. आज लोकसेवा आयोगाला आपली मुलं बसतात आणि त्यांची जात जर बौद्ध असेल, जात नाही धर्म जर बौद्ध असेल, तर त्यांना राखीव कोट्यातून मिळत नाही. कारण का? हे पण आपण शोधलं गेलं पाहिजे. तर बौद्ध धर्मामध्ये वैशिष्ट्य असं आहे की जात नाही, तर आपण जात लावली नाही गेली पाहिजे. आपण बुद्धिस्टच लावलं गेलं पाहिजे आणि बुद्धिस्ट लावताना आपल्याला एससीच्या सवलती पण मिळाल्या गेल्या पाहिजे. ते का होत नाहीये? हे होत नाही कारण 1990ला जे कमिशन आलं, त्या कमिशनने ठरावावरती पाठवला, पण त्याच्यात कार्यवाही झालेली नाहीये. लक्षात घ्या, त्यात कार्यवाही झालेली नाहीये. 341 कलम काय सांगतं? तर फक्त राष्ट्रपतीला अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. 1950ला गॅजेट प्रसिद्ध झालं, त्यामध्ये 37 मध्ये आपली जात लिहिली गेली महार. 59 जाती आहेत, 59. ती महार जात कट झालेली नाहीये. ती कट करण्याकरता काय केलं गेलं पाहिजे? काय केलं गेलं पाहिजे? तर महाराष्ट्र सरकारला आपण निवेदन दिलं गेलं पाहिजे की तुम्ही केंद्रामध्ये जो एक जात लावलेली आहे 37, त्याच्याऐवजी 60 नंबरला बुद्धिस्ट लावा, धर्मांतरित बौद्ध, आणि त्याला एससीच्या सवलती मिळायला गेल्या पाहिजे. एक लक्षात घ्या, ही मुवमेंट आपण केलेली नाहीये. आपण म्हणतो बौद्ध धर्माचं वैशिष्ट्य काय? आणि वैशिष्ट्य म्हणजे जात नाही. जात विरहित समाज आपला करायचा आहे. अजून आपण जात महार लावतो. 56ला आपण धर्मांतर केलो. आज किती वर्ष झाले आपण हे करत नाहीये. हे करणारे भारतीय बौद्ध महासभा, हे करणारे भारतीय बौद्ध महासभा, हे करणारे भीमराव साहेब आंबेडकर, हे करणारे तुम्ही आम्ही. ही जात नष्ट झाली गेली पाहिजे. 37चा महार कट झाला गेला पाहिजे आणि 60व्या ठिकाणी बुद्धिस्ट लागले गेलं पाहिजे. ही मुवमेंट आम्ही चालू करत आहोत. हे वैशिष्ट्य याच्यात समाजाचं आजचं जे वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्य महत्वाचं असं आहे की बौद्ध धर्मामध्ये जात आपल्याला नष्ट करायची आहे. या भारत देशाच्या इतिहासामध्ये ही जी जात आहे ही नष्ट केली गेली पाहिजे. पण ती बोलून नव्हे, बसून नव्हे, ऐकून नव्हे, त्यामध्ये आपण प्रत्यक्षपणे कार्य केले गेलं पाहिजे. आणि ते आतापर्यंत आम्ही पाहिलं. राजकीय मंडळी करतील, राजकीय सत्ता करतील, त्यांनी केलेलं आहे का? नाही. त्यांनी स्वतःचा स्वार्थ साधलेला आहे. समाजाचं हित पाळलं गेलेलं नाही. समाजाचं हित पाळणारे भारतीय बौद्ध महासभा. भारतीय बौद्ध महासभा नुसतं धार्मिक काम करणार नाही. तुमच्या ज्या समस्या आहेत, तुमच्या ज्या अडचणी आहेत, सोडवण्याचं काम भीमराव साहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली करणार आहोत. तुम्ही करणार आहात की नाही? हे अर्ज आम्ही केल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू, आम्ही पंतप्रधानांना भेटू, आम्ही राष्ट्रपतींना भेटू, आणि जर हे झालं नाही तर आम्ही आंदोलन करू. दिल्लीच्या रामलीला मैदानावरती आम्ही आंदोलन करू की महाजात कट करा, बुद्धिस्ट लावा आणि केंद्रात आम्हाला सवलती द्या. तुम्हाला मान्य आहे का? अरे हे तर वैशिष्ट्य आहे. हे तर बौद्ध धर्माचं वैशिष्ट्य आहे. अरे महार आम्हाला काय होता? महार शिबी आहे. जे महार म्हणून जगताना आमच्या हालापेक्षा झाल्या, त्या आम्ही आता का लावायचं महार म्हणून? आणि पण प्रश्न असा आहे याच्यामध्ये की आपली जी गोरगरिबी जनता आहे त्यांना रिझर्वेशन मिळालं गेलं पाहिजे. जर नाही ते पुढे कसे काय जाणार? आता कायदा काढलाय रिझर्वेशन मधून रिझर्वेशन. भीमराव साहेब त्याच्यावरती बोलतील. अरे क्रिमिनल, मला इथे जास्त बोलता येत नाही. हे सगळं हा जो समाज पुढे चालला गेलेला आहे, हा जो बौद्ध समाज पुढे चालला गेलेला आहे, तो मागे येण्याकरता सर्व चाललेला आहे. तो मागे येण्याकरता
हा सर्व प्रकार चाललेला आहे. त्याकरता आपण संघटित होणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे ज्या आपल्या सगळ्या अडचणी आहेत हे सर्व मिळून आपण करणं आवश्यक आहे, एक लक्षात घ्या. त्यामुळे ही मुवमेंट आपण करणारच आहोत. भारतीय बौद्ध मिशन काय राहणार? भारतीय बौद्ध महासभेचं मिशन काय राहणार? अरे अष्टगिर मार्गामध्ये आजीविका सांगितले, सम्यक आजीविका. अरे सम्यक आजीविका म्हणजे काय? तुम्ही अशा प्रकारचा व्यवसाय करा की तुमचा विकास झाला गेला पाहिजे, समाजाचा विकास झाला गेला पाहिजे, देशाचा विकास झाला गेला पाहिजे. आणि ही बौद्धांचं मिशन आहे, ही गौतम बुद्धाची शिकवण आहे, ही बाबासाहेबांची शिकवण आहे. देशात चाललंय काय आज? करप्शन, एक्सट्रॉशन. अरे हे सम्यक आजीविका आहे का? देश चाललाय कुठे? आपण काय केलं गेलं पाहिजे? समाजाच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. सम्यक आजीविका म्हणजे ज्याच्यावरती समाज जगतो ते पाहिलं गेलं पाहिजे. तुम्ही पहा या ठिकाणी बरेच लोकांना माहित असेल की या महाराष्ट्रामध्ये इनामवर्ग साहेबांच्या जमिनी जे आपले पूर्वज काम करायचे, अंगावर कपडा नाही, पायात चप्पल नाही, सर्व तालुक्याच्या ठिकाणी नेऊन द्यायचे. तो भरणा असायचा, तो खायला नाही, पाणी प्यायला नाही. त्या मोबदल्यात त्यांना भीमराव साहेब जमिनी दिलेल्या होत्या, त्या मोबदल्यात जमिनी दिलेल्या होत्या. आज काय होतंय? आमचा समाज गरीब आहे आणि त्यात काय केलंय तर त्यांनी त्या जमिनी ज्या आहेत त्या 1958ला पुनर्दान तुम्हाला केल्या. त्यामध्ये पुनर्दान करताना त्यांनी काय केलं तर तुम्हाला ती जमीन दुसऱ्या कारणाकरता वापरायची असेल भीमराव तर सध्याच्या रेट प्रमाणे 50% नजराणा भरायला पाहिजे. तुम्ही याचा कधी अभ्यास केलेला आहे का? तुम्ही म्हणता सम्यक आजीविका, याच्यावर प्रवचन करता, भाषण करता, तर समाजामध्ये काय दुःख आहे, समाजामध्ये काय अडचण आहे याचा तुम्ही कधी विचार केलेला आहे का? हे जे 50% नजराणा आहे हा तुम्ही रद्द करा असं आमचं म्हणणं आहे. तुम्ही इकडे ऐकताय का? सर्व महिला ऐकताय का? तुमच्या प्रपंचामधली महत्वाची गोष्ट आहे. तुमच्याकडे 10 गुंठे जागा जर असेल आणि तिथं जर रेट चाललेला असेल 12 लाख तर तुम्हाला 1 कोटी 20 लाख भरावे लागतील. लक्षात घ्या. 50% त्याचा झाला किती? याच्यावर आंदोलन करणार आहोत. करणार की नाही? हे मिशन आहे, अनेक मिशन असतील, अनेक उद्दिष्ट. एक आपण करूया, एक करण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि हे मिशन करण्यासाठी आम्ही पुण्यामध्ये बैठका घेणार आहोत, कार्यक्रम घेणार आहोत आणि साहेबांना तिथं बोलणार आहोत. तिसरा महत्वाचा प्रश्न ऍट्रॉसिटी मध्ये असं चाललेलं आहे की बौद्धांना ऍट्रॉसिटी लागू नाही. लक्षात घ्या. आता जे मिशन चालू झालेलं आहे अपोजिट पार्टीचं, बौद्धांना कशाला ऍट्रॉसिटी पाहिजे? ते कुठं अनुसूचित जातीमध्ये मोडताय? लक्षात घ्या. आता हे चालू आहे. ऍट्रॉसिटी याच्याकरता काढली होती की आमच्या आया बहिणी, आमचे भाऊ बंध यांच्यावर अत्याचार होतो याचं संरक्षण मिळण्याकरता ऍट्रॉसिटी काढलेली होती. ऍट्रॉसिटी कुणाला माहिती आहे का? आहे का माहिती? हात वर करा. आणि ऍट्रॉसिटी नष्ट होण्याचं काम चाललंय. त्या ऍट्रॉसिटीवरती अतिक्रमण होत चाललेलं आहे. ते तुम्ही परतवून लावणार की नाही? अरे मिशन आहे आपलं, ते मिशन आहे. ते म्हणतात की आणि केंद्रामध्ये तर मिळणारच नाही. केंद्रात तुम्ही महार लावलं तरच मिळणार, बौद्धांना मिळणार नाही. म्हणजे ऍट्रॉसिटीचा गुन्हा जर असेल तर केंद्रात नाही, महाराष्ट्रात आहे. पण महाराष्ट्रात कमी करण्याचं काम चाललेलं लक्षात घ्या आतून. आणि आपण सजग राहिलं गेलं पाहिजे. आपण ह्या ज्या परिषदामध्ये घेतो आपल्या ज्या अडचणी आहेत त्या समोर मांडण्याकरता, त्याच्यावर आंदोलन करण्याकरता, त्याच्यावर भाष्य करण्याकरता, न्यायालयात जाण्याकरता करतो. यासाठी आपल्याला न्यायालयात जावं लागलं तरी हरकत नाही, आंदोलन करावं लागलं तरी हरकत नाही, जेलमध्ये जावं लागलं तरी हरकत नाही. आम्ही ट्रस्टी सगळे समोर आहोत. तुम्ही आमच्यावर आहात की नाही? मग हे मिशन आणि वैशिष्ट्य जाणून घ्या. मलाही रात्रभर झोप नाही, माझ्या डोळ्यावर आलेले आणि
भीमराव साहेब 5 दिवस नाहीत, त्यांच्याकडे पाहून मलाही वाईट वाटतं. मी जास्त बोलतोय, माफ करा, बोलण्यासारखं बरंच आहे, एवढंच बोलतोय या ठिकाणी. आणि विशेष म्हणजे असं की महत्वाची गोष्ट म्हणजे असं आहे, एक लक्षात घ्या, यामध्ये सूर्यपत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये 30 मे 1960 तालुका मुळशीच्या कोर्टमध्ये धम्मदीक्षेचा मोठा कार्यक्रम झाला. आणि त्या लोकांची अशी इच्छा आहे की त्या ठिकाणी पुन्हा हा कार्यक्रम घ्यावा ह्या 30 मेला. आणि मी भीमराव साहेबांना आत्ताच आमंत्रण देतो, मला टाइम नाही, मी इकडे गेलो नको, आत्ताच लिहून घ्या. 30 मे चा कार्यक्रम तुम्हाला दिलेला आहे, तुम्हाला कसे असेल तर आम्ही घेऊन येऊ, तब्येत बरोबर नसेल तरी. 30 मेचा कार्यक्रम फायनल केलेला आहे. इकडे मोहन रगडे उपस्थित आहे, इकडे प्रकाशराव ओळ उपस्थित आहे, तुमचे शिंदे उपस्थित आहेत. लक्षात घ्या, हा कार्यक्रम न भूतो न भविष्य झाला गेला पाहिजे. त्या ठिकाणी चर्चा होईल, दिवसभर आपल्या समस्यावरती चर्चा होईल, वैशिष्ट्यावरती चर्चा होईल, मिशनवरती चर्चा होईल. तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी येणार की नाही? गाड्या करा, एसटीने या, कसं या, आता सुरुवात करा. मे जवळ आहे, तिथं तुम्ही दिसला गेला पाहिजे. नाहीतर नुसतं रोडला कार्यक्रम म्हणून येऊ नका. हा, सगळ्यांनी या. तुम्हाला काय अडचण आम्हाला सांगा, आम्ही निवारण करू. तो कार्यक्रम मोठा करायला गेला पाहिजे. मी अधिक न बोलता भीमराव साहेबांना माझा वेळ देतो आणि माझे 2 शब्द ऐकून घेतले याबद्दल तो तुमचे आभार मानतो. आणि विशेष म्हणजे प्रकाशराव ओवाळ यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं, त्या ठिकाणी माझा थोडा सत्कार केला, मी तो मान्य करतो. आणि विशेष म्हणजे त्यांच्यामुळे तुम्हा सर्वांचा दर्शनाचा लाभ मला झाला, हे फार मोठं भाग्य मी समजतो. या ठिकाणी अधिक न बोलता मी माझं जे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. धन्यवाद साहेब. कमी वेळामध्ये पण अत्यंत चांगलं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि मला वाटतं आता आपल्याला साहेबांना ऐकायचं आहे, म्हणून पलीकडची गर्दी कमी झाली आणि इकडे जास्त झाली आहे. साहेब आता आपल्यासमोर बोलणार आहे, त्याबद्दल तुम्हाला तत्पूर्वी आपला 1-2 मिनिटाचा वेळ घेतो. काही पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी आले, साहेबांना त्यांना सन्मान करायचा आहे. नाही केला तर नंतर मग कार्यक्रम संपल्यावर आम्हाला थोडासा त्रास होतो गवई साहेब. तर पूर्व जिल्हा अध्यक्ष त्यांच्या कार्यकारिणींनी यावं. ओके, साहेबांच्या आदेशाचं पालन या ठिकाणी होईल. पहिलं बोलून घेतील साहेब या ठिकाणी आणि तदनंतर बाकीची मंडळी जाता सन्मान या ठिकाणी करतील. तत्पूर्वी गवई सर, आपल्या पश्चिम जिल्ह्यामधला एक कार्यकर्ता, प्रचार पर्यटन विभागाचा सचिव अरविंद पंडित, केंद्रीय शिक्षक आहे. योगायोगाने आजच्या ह्या मंगलमय दिनी त्याचा वाढदिवस आलेला आहे आणि त्या वाढदिवसा दिनी तो स्वतःच्या कष्टामधून 5,000 रुपयाचा चेक साहेबांना या ठिकाणी देतो आहे. ओके ओके ओके. आता या ठिकाणी साहेब या ठिकाणी बोलतील, सर्वांनी घोषणा या ठिकाणी द्यायच्या. तथागत भगवान गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, मेरा ताई आंबेडकर आगे बढ़ो, भीमराव साहेब आंबेडकर आप आगे बढ़ो, भारतीय बौद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा. धन्यवाद. बसून घ्या. साहेब आपल्याला या ठिकाणी संबोधित करतील. आदरणीय अरविंदजी पंडित हे संस्थेला या ठिकाणी वाढदिवसानिमित्त 5,000 चेक भीमराव साहेबांना देत आहेत. टाळ्या स्वागत करावं. तोच आपल्या सर्वांची मनोकामना अरविंद पंडितजींना.
माँ करुणी भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या कार्याला आणि प्रतिमेला त्रिवार अभिवादन करतो. बोलण्याचा मी प्रयत्न करतो. जे आता ओळाने सांगितलं बाबा 5 दिवसापासून मी बाहेरच आहे. 26ला पण कार्यक्रम आहे. ज्या मुंबईमधल्या लेण्या आहेत त्याच्यावरती भारतीय बौद्ध महासभेचे सैनिक, पदाधिकारी, लेणी संवर्धनाचे हजारो लोक जाऊन ज्या अतिक्रमण 26 तारखेला जो हिंदूंचा सण आहे तो थांबवण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत आणि त्याला विरोध करणार आहोत. मुंबईमध्ये अशा 4-5 बौद्धों की जो धरोहर थी उसको हटाने का, त्या साफ करण्याचा, त्यातून अतिक्रमण काढण्याचा आम्ही लोकांनी भारतीय बौद्ध महासभेने प्रयास केलेला. तसाच उपक्रम 26ला आहे. 27ला मी पुन्हा एकदा नाशिकमध्ये जाईन. नाशिक रोडमध्ये भारतीय बौद्ध महासभेने आणि स्थानिक संस्थेने एक चांगल्यापैकी बुद्धविहार उभारलेलं आहे आणि त्या बुद्धविहाराचं उद्घाटन करण्यासाठी जाणार. 28 तारखेला भीमाश भंडारकर येथे दादासाहेब रुपवते यांच्या स्मृतीला 100 वर्ष होत आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने, त्यांच्या मुलांनी सांगितलं भीमरावजी आपण यावं. दादासाहेब रुपवतेची पूर्वीची कारकीर्द ही रिपब्लिकन पासून सुरुवात झाली. रुपवतेनी त्या काळाला धम्मयानामध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलं. प्रबुद्ध भारताचे काही काळ ते संपादक होते. अशा त्यांच्या कार्यक्रमाला मी तिथे जाऊन संबोधित करतो. इकडून पुन्हा जाऊन युनियन बँकवाले माझी वाट बघतायत वाशीला. कोणाला कितीही सांगितलं बाबा तब्येत बरोबर नाही, परंतु यावं लागेल हा असा आग्रह असतो. आणि आग्रह न तोडता बाबा मी आता आपल्या इथून 5 वाजता युनियन बँक ऑफ इंडिया SC ST बुद्धिस्ट असोसिएशन जवळजवळ 550 लोक त्यांच्या अधिवेशनाला मी संबोधित करणार. एकदा कमिटमेंट केली की ती पूर्ण करणं हा माझा तरी बाबा कमिटमेंट केलेली आहे, आपल्याला जावं लागेल. त्यामुळे जरा हे 5 दिवसांचे कार्यक्रम नियोजनाचा अभाव. ज्या तारखा मी समजत होतो पुढच्या महिन्यामध्ये आहेत त्या फेब्रुवारीमध्ये आल्या. त्याच्यामुळे मग किती अडचणी आल्या तरी मी जाण्याचा तिथे प्रयास करतो. म्हणून ह्याचा काही भावूक करणं काही गत्यंतर नाही असं मी आपल्या माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगतो. जो आपण वसा उचललेला आहे, ज्या मार्गाने जायचं आहे, जो 2014 मध्ये या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली. खरं बेसिकली मी काही या पदामधला लायक नव्हतो. अतिशय आनंदामध्ये जगत होतो. परंतु एकदा जबाबदारी टाकली त्याला न्याय देणं हा माझा कर्तव्य मी समजतो. म्हणून मी आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये म्हणजे असं मी माझी काही खुशाली मारत नाही, परंतु जावं लागतं. महाराष्ट्र काही आमच्यासाठी एम्स आणि ऑब्जेक्ट नाही. बाबासाहेबांची कार्यभूमी आहे महाराष्ट्र.
आणि बऱ्यापैकी इथे चळवळ धर्म चळवळ या महाराष्ट्रामध्ये उभी करण्यात आम्ही यशस्वी झालो भारतीय बौद्ध महासभा. म्हणून इतर ठिकाणी जावं, इतर राज्यामध्ये जावं आणि त्या सगळ्यांना आपण बौद्ध महासभेमध्ये धम्मामध्ये घेऊन यावं असं म्हणत आहे. अनेक राज्य आहेत, अनेक राज्याचे अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रामध्ये महार समाज हा फक्त इकडेच आहे. बाजूला कर्नाटकमध्ये गेला तर वल्लार आहे. वल्लार हा देखील महारांसारखा आहे, ते कन्वर्ट होत आहे. संस्था कर्नाटकमध्ये चालते हे वल्लार समाजाच्या मुळे जाते, ते आज बौद्ध धर्मांतरित झालेले आहे. उत्तर प्रदेशामध्ये गेला तर रविदासी समाज हा फार मोठ्या संख्येने आहे. तो जो बाबासाहेबांना मानतो त्याच्याशी आपल्याला संवाद साधावा लागतो. आंध्र प्रदेशमध्ये गेला तर माला आणि मादगी समाज आहे. पुन्हा माला हा महार म्हणून कन्सिडर करण्यात येतो. प्रत्येक राज्यामध्ये विविध प्रश्न आहेत आणि त्यांची सोडवणूक करण्याचं काम भारतीय बौद्ध महासभा करते. कारण देशभरामध्ये आम्हाला हा दम नाही. खरं म्हणजे आपल्याकडे मी काल येणार होतो 23 तारखेला, परंतु झाशी येथे 9वा असा राष्ट्रीय बौद्ध संमेलन भारतीय बौद्ध महासभा आणि 3 संघटना ह्यांच्या माध्यमातून त्याला मैं सांगत होतो, बाबा जहां मुझे जाना है वहां के प्रोग्राम में 2-4 बार आगे आगे बढ़ाते जा रहा था. इसके लिए मैंने वहां जाना जरूरी है. तेव्हा त्याने मला सांगितलं की काल आपल्याला माहिती असेल गाडगे महाराजांची जयंती होती आणि गाडगे महाराजांना मानणारा हा खूप मोठा समाज उत्तर भारतामध्ये तो पर्यटक म्हणून त्याला जो आपल्याबरोबर असतो, बौद्ध धर्माबरोबर असतो, आपल्या संघटनेमध्ये असतो. म्हणून 3 तारीख आपल्याला बदलता येत नाही असं त्याने सांगितलं. म्हणून मी तिथे गाडगे महाराज बाबासाहेब यांचं नातं अटूट आहे. त्याचे अनेक उदाहरणं आपल्याला सगळ्यांना माहिती असतील. 6 डिसेंबरच्या नंतर 1956 बाबासाहेब गेल्यानंतर बाबासाहेब गेल्यानंतर 20 डिसेंबरला गाडगे महाराजांनी आपली जीवन ज्योत संपवली. त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला. बाबासाहेब नाही तर माझ्या जीवनाला काही अर्थ नाही अशा प्रकारची त्यांचं वक्तव्य होतं. बाबासाहेबांचं प्रतिमा बघितली तर उत्तम आहे. सगळेजण जाणता बाबा बाबासाहेबांच्या आजूबाजूला देशाचा कुठलाही लीडर्स, त्यांच्या तत्कालीन लीडर, त्यांच्या काळामधले लीडर्स हे त्यांच्या आजूबाजूला. परंतु वरळीची एकदा सभा चालू होती. बाबासाहेब मंचकावरती बसून आपलं भाषण देत होते वरळी मुंबईमध्ये. तेव्हा बाबासाहेबांनी बघितलं की
मोठा गोंधळ आणि माझ्या स्टेजच्या दिशेने काही लोक येते तेव्हा त्यांनी निरखून बघितलं तर गाडगे महाराज तिथून येत. बाबासाहेबांनी भाषण करत असताना गाडगे महाराजांना सूचना केली, मंचकावरती या आणि बसा. माझं संबोधन झाल्यानंतर मी आपल्याशी बोलतो. परंतु गाडगे महाराज ऐकले नाही. त्यांनी बाबासाहेबांना खातून यात काढलं, जरासं भाषण थांबवा आणि तुम्हीच खाली या. मी येताना तुमच्यासाठी हार तुरे आणलेले आहे, त्याचा स्वीकार करायला म्हणजे मी निघून जातो. मला एक उत्तुंग माणूस बाबासाहेब त्यांची सूचना ऐकतात, खाली स्टेजच्या उतरतात, त्यांचे हार तुरे घेतात आणि गाडीभरात निरगुन जातात. एवढी मोठी आपुलकी, एवढा एकमेकांबद्दल प्रेम जिव्हाळा हा त्यांच्यामध्ये होता बाबासाहेबांनी गाडगे महाराजांमध्ये. म्हणून गाडगे महाराजांनी अलिखित एक करार पत्र तयार केलेलं आहे की जिथे जिथे आज त्यांच्या धर्मशाळा उभ्या आहेत त्या मी बाबासाहेबांना देत आहे. अशा प्रकारचं एक करार पत्र आहे, परंतु त्यांची इम्प्लिमेंटेशन झाली नाही, तो वेगळा भाग. अशा प्रकारे आज भारतीय बौद्ध महासभा सभी बहुजनों के महापुरुषों के विचार लेके चल काल त्या झाशीच्या याच्यामध्ये देखील मी अशा प्रकारचं मी बयान दिलं, अशा प्रकारचं मी संबोधित केलं. तेव्हा त्यांना सांगितलं एवढ्या मोठ्या संख्येने आज तुम्ही 30-35 जमलेला आहात. या झाशी या शहरामध्ये लेकिन इसके पहले 1 साल पहले मैंने प्रयागराज में जे काय आता डुबकी बिबकीचा आपल्याला हे चाललेला आहे, त्या प्रयागराज मध्ये अशा प्रकारचा बौद्ध धर्म संमेलन केलं होतं आणि दाखवून दिलं. सगळ्यांना दाखवून दिलं. हळूहळू बौद्ध समाज पंचशिलेच्या झेंड्याखाली धम्माखाली आले. काही लोकांनी मला सकाळी सांगितलेलं सोशल मीडियावरती बरेच तुमचे फोटो मिळत आहे, जरा निरखून बघा. आणि सामाजिक संघटना आम्ही अनेक समाजाचे लोक माझ्या बाजू बरोबर बसले. मोर्या कुशवा सैनिक या लोकांनी कार्यक्रम घेतला होता, आपलं कॉन्ट्रिब्युशन कमी होतं. त्यांनी हा कार्यक्रमाचं नियोजन केलं. दाखवण्याचा आम्ही आज प्रयत्न करतोय बाबा. कधी कधी काही लोक महाराष्ट्रामध्ये लोक म्हणतायत मला आम्हाला टार्गेट करण्यात येते. तर असं नाही, असू शकतं काही गोष्ट, परंतु नवीन नवीन समाज आपल्याला जोडून घ्यायला पाहिजे. नवीन समाज हे बाबासाहेबांच्या विचारावरती आहे. बाबासाहेबांना आपले आयकॉन समजतात, लीडर समजतात. आमचा मार्गदर्ता बाबासाहेब देशाभरामधले लोक, त्या सगळ्यांना हळूहळू आपल्याला बौद्ध धर्मामध्ये आणलं गरजेचं. कोण तुम्हाला टार्गेट करत? ज्या दिवशी या देशामध्ये जर बौद्धांबरोबर हा कुशवा होणार आहे का, हा
सैन्य उभा राहिला, मौर्य उभा राहिला. ज्या समाजात उत्तर भारतामध्ये करोडोमध्ये की जे मांस मटण वगैरे असं काही खात नाही, बौद्ध आहेत. यांना सगळ्या ह्या बॅरिकेड सोडून आपल्याला आपल्या समाजामध्ये आपल्या धम्मामध्ये आला. उत्तर भारतामध्ये असले हे समाजाचे लोक आपले भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आहेत. त्यासाठी आज हमारे क्या चाहिए? पद चाहिए. पदाधिकारी बनायचं आहे तर या पद घ्या. बरं तू पद पण घेत नाही फिरव. महाराष्ट्रामध्ये बघितलं पदासाठी खूप गडबडी चालू असतात, पण ते लोक पद वगैरे घेत नाही. हमारा कॉन्ट्रीब्यूशन बोलतो, हमें क्या करना है वो बोल दो, हम उसके संभाल लेंगे. आपल्या कक्षा आपल्याला वाढवाव्या लागतील धम्माच्या. जेव्हा कक्षा जेव्हा तुम्ही वाढवा, त्या दुसरा तिसरा कोणी तुमच्याकडे असा वरती बघून देखील बोलणार नाही. धम्माचं फाउंडेशन जर मोठं झालं, ब्रॉड झालं, तर निश्चितपणे बाबासाहेबांनी ज्या ज्या क्रांत्या केल्या, सामाजिक क्रांत्या केल्या, शैक्षणिक क्रांत्या केल्या, राजकीय क्रांत्या केलेल्या आहेत, त्यांना आपण न्याय देऊ. जे सत्तेवरती आज आहेत, दिल्लीमध्ये बसलेले आहेत, राज्यामध्ये त्यांनी काय केले? आपला धार्मिक देश त्यांनी वाढवला आणि त्याच्या माध्यमामधून त्या सत्तेवर गेले. अनेक कांड त्याला त्याचा काय उपभोग करत नाही, काय उल्लेख करत नाही, पण हे मेजर कारण आहे. आज जर देशामध्ये बघितलं तर ह्या विचारसरणीला कोण विरोध करत असेल, जे मनोवादी विचारसरणी, त्या विचारसरणीला कोण करत असेल तर आंबेडकरवादी फक्त विचारसरणीला विरोध करतात. मग ते महाराष्ट्र असेल किंवा इतर राज्यामध्ये असेल. काही पूर्वीचे मायनॉरिटी, ज्याचा मुस्लिम म्हणून मी उल्लेख करेन, एवढे अन्याय अत्याचार होत आहेत त्यांच्या. एकेकाळी रस्त्यावरती लढाई करणारे समाजात घरामध्ये चुपचाप बसले, क्योंकि भय आणि डरचा त्याचं वातावरण आहे त्यांच्या समाजात. कारण काल मी युपी मध्ये होतो, तेव्हा मला सांगितलं की 4 दिवसापूर्वी त्या गोरखपूर या ठिकाणी, गोरखपूर म्हणजे ते चीफ मिनिस्टर त्यांचा तो मतदारसंघ आहे, सिटी आहे, मुस्लिमांची एक मस्जिद ती लोकांनी 4 दिवसापूर्वी पाडून टाकली. समाजाने आंदोलन करण्यापेक्षा ती लोक कोर्टात गेले आणि कोर्टामध्ये देखील पहिल्याच दिवशी ठरवले, ऍडमिटच झाली नाही. त्याच गोरखपूरमध्ये आपल्याला सांगायचं, एक वर्ष 1.5 वर्षापूर्वी जी कालची परिषद झाली तशी आम्ही सुरुवात केली होती गोरखपूरमध्ये. अगदी पूर्वकडचा भाग. आणि आता जर म्हणाल मी 4 महिन्यापूर्वी महाराजांनी गोरखपूरच्या बाजूला भारतीय बौद्ध महासभेचं मोठं अधिवेशन घेतलं की त्याला 10,000 लोक. त्या गोरखपूरमध्ये अशा प्रकारची आमची बौद्ध धम्म संमेलन सुरुवात होत असता 5 संमेलन घेतली त्या काळामध्ये 1.5 वर्षापूर्वी.
गोरखपूर पासून सुरुवात केली आणि मेरठचा जो दिल्लीच्या बाजूला मेरठ आहे तिथे संपवू. गोरखपूरमध्ये पहिल्याच अधिवेशनाला खूप दबाव आला आमचा. पहिले होणे नाही देंगे. बऱ्याचशा पोलिसांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना धमकावण्यात आलं. लेकिन आम्ही स्टैंड घेतला, ये नहीं करेंगे. पहले जेल में जाना पड़ेगा 10,000 लोगों को तो भी जाएंगे. ज्या वेळेला तुम्ही व्यवस्थेला चॅलेंज करता त्या वेळेला व्यवस्था देखील घाबरते. हे असं वाऱ्यासारखं स्प्रेड झालं. भाई हे मुख्यमंत्री अपनी सभा इधर होने नहीं देंगे इस ग्राउंड में. आंबेडकरवादी लोक आहेत ते देशामध्ये कुठे घाबरत नाही हे देखील मगाशी मी सांगितलं. लोकसंख्येने बाहेर आले. 5,000 झेंडे त्या रोडवरती लावून टाकले. स्वतः बाहेर स्वतःनेच लावून टाकले. ऐलान किया 25,000 लोगों के साथ ये धम्म परिषद होगी आणि घेऊन जा. बाबासाहेब का अधिकार, बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिलेला. संविधानाच्या माध्यमातून आम्हाला आमचा धर्म वाढवण्याची, आम्हाला आमचा धर्म वाढवण्यासाठी आम्ही भारतीय बौद्ध महासभेचे अधिवेशन घेतो. पाखंडवाद आणि अंधश्रद्धेमधून समाजाला काढण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्याच्यासाठी महाराष्ट्रामधले लोक, बौद्ध समाज, धम्माजी जनता ह्याने एक आदर्श निर्माण करायला पाहिजे. तेथील लोकांसाठी जे उत्तर भारतातले आज गमे बसलेले आहेत तिथे मंचिकावर, ते 10-15 वर्षापूर्वी उत्तर भारतामध्ये जायचे मीराताईंच्या बरोबर. मीराताई या महिलांना बोलायची घुंगट गाव. महिला काही घुंगट उठवायच्या नाही, तेवढ्या पुढच्या उठवायच्या, पण घुंगट घालायचं निघायचं ते देखील सारखे. आणि ह्या महिलांचा नवीन जनरेशन आलंय, नवीन महिला ज्या आलेल्या तरुण वर्ग महिला असल्या काही घुंगट मध्ये नाही, अगदी फॉरवर्ड आहे. बौद्ध धर्मासाठी ते लोक आहेत. त्यांनी एकदा मला सांगितलं, देवराजी ये रूट से जा रहे, तो 9:30 बोला, मैंने तो 9:30 की गाड़ी है, मुझे तो लखनऊ किसी हालत में 12 बजे मेरे को वहां शुरुआत करनी. एक दफे हमें तो देख लो, भारतीय बौद्ध महासभा की महिलाओं को तो देख लो. 3 शिबिर हुए आहे, त्या महिला 8:30 वाजता तुम्हाला सांगतो 150च्या संख्येने त्या विहारामध्ये उपस्थित होतो. आणि सांगितलं 3 शिबिराच्या माध्यमातून आम्ही घडवले. आणि चांगल्या सुशिक्षित शिक्षिका वगैरे, काही प्रायव्हेट मध्ये जॉबला जाणार, एका निर्णायक पद्धतीने आपण या देशामध्ये चाललेलो आहे धर्म घेऊन. कारण बाबासाहेबांची क्रांती आपल्याला पाडून द्यायची नाही, धर्मक्रांती कमी पडून द्यायची, हा एक मकसद आहे आपला. हा देश पुन्हा एकदा बौद्ध धर्माकडे कसा जाईल, जास्तीत जास्त लोक धर्माकडे कसे येतील, आणि देशाची जी छबी आहे जे उच्चनीची छबी, एक दुसऱ्याची हेट छबी आहे, एक दुसऱ्या समाज दुसऱ्याचा द्वेष करतो, ती छबी. मानवता नाही, समता नाही, हे बदलण्याचं आम्ही काम करतो.
आणि हे करत असताना कोणावरती टीका टिप्पणी करू नये. पहिली गोष्ट, अनेक प्रश्न आहेत. आज बौद्धगया आंदोलन सुरू आहे. मला पण जरा खेद वाटतो की मी जाऊ शकलो नाही. त्या आंदोलनात प्रकाश लामांचे सारखे फोन आले. राहुल आमचे एक ट्रस्टी आहेत, ते मागे गेले होते, त्यांनी सपोर्ट केला. परंतु जे आंदोलन चालू आहे त्याच्याबद्दल जरा माझी नाराजी. एका बाजूला प्रचंड विरोध आहे, त्याच्यासाठी त्या मार्गाने जावं लागेल. म्हणून नव्या प्रकारच्या स्ट्रॅटेजी आम्ही ठरवू. येणाऱ्या काळामध्ये बौद्ध जे राष्ट्र आहेत, ज्यांचे ऑफिसर दिल्लीमध्ये आहेत, त्यांची जाऊन गाठ घेणार, त्यांना निवेदन देणं, बाबाने सपोर्ट करायला, आपल्या देशाचा दबाव तिथे टाकतात. बिहारमध्ये आम्ही जाऊन गाठीभेटी घेणार. कारण हा कायदा झालेला आहे, तो कायदा जेव्हा ओव्हर रूल्ड होत नाही तेव्हा त्या आंदोलनाला काही इश्यू नाही, आंदोलन होत राहील. पण कायदा कसा तुम्ही रद्द करणार हा समोरचा प्रश्न आहे. राजकीय आपल्याकडे तेवढी पाठबळ नाही. राजकीय जर पाठबळ असेल तर समाजाच्या बऱ्याचशा गोष्टी आपण सोडू शकलो असतो. परंतु तेवढं राजकीय पाठबळ नाही. बौद्धांचा प्रश्न आहे केंद्रामधला. थोड्या टेक्निकल गोष्टी आहेत, त्या देखील करायला पाहिजे. पण 10 खासदार पाहिजे तिथे पार्लमेंटमध्ये. महाबोधी विहारासाठी पण बौद्धांच्या खासदारांची लिस्ट काढलेली आहे. पार्लमेंटमध्ये येतात. पार्लमेंट काहीतरी आठवड्याभरामध्ये परत फायनल सेशन त्यांचं चालणार आहे. अशा प्रकारच्या नीती आपल्याला अवलंबावी लागेल. परंतु संघर्ष हा बाबासाहेबांनी सांगितलेला आहे. संघर्ष आपला नारा आहे. जे काय प्राप्त झालंय ते संघर्ष केल्याशिवाय काय प्राप्त झालं नव्हतं ना. बाबासाहेबांना प्राप्त झालं संघर्ष केल्याशिवाय ना आपल्याला होतं. येणाऱ्या काळामध्ये देखील संघर्ष ठेवावा लागेल. दुसऱ्या बाजूने आपल्या ज्या संस्था त्याला पाठबळ द्यावं लागेल. आज एक ट्रेंड चाललाय समाजामध्ये कि बाबा जो बाबा साहब की संघटना है वही चला. ज्या बाबासाहेबांनी संघटना काढल्यात, बौद्ध महासभा आहे, समता सैनिक दल आहे, राजकीय पार्टी, शैक्षणिक इन्स्टिट्यूशन आहे, सिद्धार्थ. आज लोक म्हणतात पुढे हो बाबा त्याच चालवा. गल्लीमध्ये 4-5 संघटना असतात स्वतःच्या लिडरशिपसाठी काम करतात. मंडळ त्यांना मला विचारावं असं वाटतं बाबा काय साध्य करतात. हा चेंज समाजामध्ये यायला पाहिजे, दबाव यायला पाहिजे आपल्या सगळ्यांचा. बंद करो हे सब नाटकबाजी. संस्था करणार, अध्यक्ष खजिनदार वगैरे करणार, समाजामध्ये दुफळी होणार. काही साध्य करत असाल तर त्यांच्या बरोबर आहे. आज आपल्याशी मला जेव्हा मी स्टार्टिंगला इथे बसलो तेव्हा मला वाटलं की मी बोलू शकणार नाही. मला पण जरा वाईट वाटलं, अरे मी बोलू शकत नाही. की आवाजच माझा निघत नव्हता. हे गायक कोण आहे? बारामतीवाले लोंढे.
त्यांच्या काही गाण्याने ऊर्जा दिली का? हा, दोनच राजे झाले. बोलो लढना पडेगा आपल्याला पडत, बोलना पडेगा आपल्याला पडत. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे धार्मिक कार्यक्रमाला जातो, धम्माची जी ऊर्जा मिळते, त्या ऊर्जेमुळे मी आज आपल्या समोर उभा. हा शोध माझा तुमचा नाही, हा धम्माचा होता. म्हणून आज आपल्या समोर उभा आहे आणि आपल्या समोर संवाद साधतोय. पुन्हा एकदा 5 वाजता मी बँकेच्या समोर बोलेन, पण ऊर्जा आली आपल्या सगळ्यांना बोलून त्या गायकाच्या बारामतीच्या लोंढे यांच्या गायकाच्या माध्यमातून त्याचं देखील अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. हे सोमवार असून देखील आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात की त्याच्यामुळे माझ्या एका चुकीमुळे आपल्याला ह्या सोमवारी हा कार्यक्रम घ्यावा लागला, त्याच्याबद्दल खेद व्यक्त करतो. आपल्या बाजूला पिंपरी चिंचवड माहिती का? बाबासाहेबांचा पुतळा खूप सुंदर आहे. मी लोकांना अनेक सांगतो, बाबा जा तिथे पिंपरी चिंचवड आहे. बाबासाहेबांचं शिल्प बघा, बाबासाहेबांचा पुतळा बघा. बऱ्याच वर्षापासूनची मागणी होती, बऱ्याच वर्षापासूनची मागणी होती. बाजूला जो भूखंड होता, त्या भूखंडावरती रमाईंचा पुतळा व्हावा. एका बाजूला बाबासाहेब आहे, दुसऱ्या बाजूला भूखंड आहे. आणि तो आता एवढ्या मोठ्या आंदोलनानंतर 1 वर्षापूर्वी मी आलो होतो. आणि त्यावेळेला मला त्या संपूर्ण पिंपरी चिंचवडच्या लोकांनी, म्हणजे नगरसेवक कोणतरी मॅडम होत्या, वयस्कर होत्या, महापौर होते, तेव्हा नाव आठवत नाही, माई डोळे, हा करेक्ट. भले भीमरावजी फक्त गप्पा बसा, काय करते ते बघा. सगळ्या विरोधी नगरसेवकांची मिटिंग माझ्या याच्यात झाली, त्याला मी एंटर केलं. म्हणजे मी बसणार नव्हतो, कारण मी नगरसेवक नाही. तरी ते सगळ्यांनी ठराव केला, भीमरावजी बसा तुम्ही, तो प्रोटोकॉल वगैरे करून देते. आणि एक मताने त्यांनी ठराव पास केला की बाजूची जागा आहे आणि रमाई स्मारकासाठी, रमाईच्या पुतळ्यासाठी. नंतर आपल्याला माहिती आहे इलेक्शन आले, इलेक्शन झाले नाही, सस्पेंड झाली, नगरपालिका कार्यरत नव्हती. परंतु आपल्या तेथील कार्यकर्त्यांनी लावून धरलं. त्यावेळेचा ठराव माझ्या उपस्थितीमध्ये केला होता. त्या ठरावाचं देखील वाचन केलं, ते कमिशनरला दाखवलं. तेव्हा त्याने सांगितलं त्यावेळेचा ठराव आहे, सगळ्यांनी एक मताने याच्यावरती सह्या केलेल्या, सत्ताधारी असतील, विरोधक असतील. त्या भाषण करत असताना मी जरा संबोधून त्यांना 2 शब्द बोललो. एवढ्या चांगल्या प्रकारे सभागृहाचं काम विरोधी पक्ष आणि सत्ताधारी करतायत, ते काय ऐक्य तुम्ही दाखवलं, एकमेकाबद्दल आदर दाखवला. हा तुमचा आदर्श इतरांनी घ्यावा, असं मी काहीतरी बोललो. कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, भीमरावजी तुम्ही होतात म्हणून मी एकमेकाची नाही, काही एकमेकाची काढून टाकतो. जाऊन द्या, एक चांगल्यापैकी स्मारक पिंपरी चिंचवडमध्ये माता रमाईंचा पुतळा तेथे होईल. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने, आपल्या सगळ्यांना मी मंगल कामना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय. सर्वजण बसून घ्या, कार्यक्रमाचं संपलेलं नाही. सर्व सैनिकांनी सिंगल लाईन मध्ये उभा राहायचं. अफसरांना लक्ष द्या. चला करू का बंद? आतापर्यंत आपण शांत राहिला 1-2 मिनिटं, कारण तुमच्या सर्व कष्टावर
सन्मान धनावर हा कार्यक्रम यशस्वी होतो आहे. तुमच्या